शिवसेनेची? नाही, एक तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्याच्यासाठी 2 दिवस, कारण का जवळपास 1 महिन्यांनी साहेब मुंबईला येत आहेत, तर ते आल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन, ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या, त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस, म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील, ती सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे, त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लिडरशिपला भेटीनच. काल योगायोगाने खरं प्रियंकाजी काल मीटिंगला ज्या मी असणार होते त्या असणार होत्या, पण त्यांच्याकडे काही पर्सनल काही अडचण आल्यामुळे त्या आल्या नाहीत काल, पण त्यांचीही वेळ मागू आपण. पण सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते, अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार.